विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्वेंट वरोरा द्वारा संचालित विवेकानंद महाविद्यालय भद्रावती में 25 फरवरी को विवेकानंद हेल्थ क्लब का उद्घाटन समारोह आयोजित किया गया। कार्यक्रम में उद्घाटक के तौर पर पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया, विवेकानंद ज्ञानपीठ वरोरा अध्यक्ष एडवोकेट टेमूर डे व प्रमुख अतिथि के तौर पर जिला हज कमेटी चेयरमैन सुभान भाई सौदागर, गजानन गावंडे, अविनाश ठावरी आदि मान्यवरों की उपस्थिति होकर कार्यक्रम की शुरुआत मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन कर हुई। मान्यवरों का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया गया। पूर्व सांसद नरेश बाबू पुगलियाई ने पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफल देकर सम्मानित किया गया। मान्यवरों ने विद्यार्थियों को प्रोत्साहित करते हुए अपने विचार व्यक्त किए। आज एक लहानसा घरगुती कार्यक्रम महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेला आहे। छोट्या प्रमाणामध्ये हेल्थ क्लबची सुरुवात या महाविद्यालयात झालेली आहे। या हेल्थ क्लबचे उद्घाटन झाल्याचे मी जाहीर करतो। आज जरी हे लहान प्रमाणात असलं तरी भद्रावतीमध्ये एक मोठा परिसर टेंबुडे साहेब आमदार असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कार्य भद्रावतीसाठी केलेलं आहे। सुरुवातीला ग्रामोद्योग संघामध्ये कॉलेजची सुरुवात झाली आणि आज स्वतःची एक चांगली इमारत आणि एक चांगला ग्राउंड होता। विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सोबतच गावातली जी इच्छुक मंडळी आहेत, क्रीडाप्रेमी लोक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे ग्राउंड उपलब्ध आहे आणि त्याप्रमाणे मला बांबडेताईंनी सांगितलं की ते हेल्थ क्लब आम्ही गावच्या लोकांना सुद्धा त्यांच्यासाठी उपलब्ध ठेवलं आहे। खास करून महिलांसाठी सुद्धा अलग वेळ ठेवलेली आहे। भद्रावती हा एक औद्योगिक परिसर आहे आणि तीर्थक्षेत्रही आहे। हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असलेल्या या शहरामध्ये UGCच्या माध्यमातून, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या माध्यमातून 1 कोटीचा प्रपोजल आपला मंजूर झालेला आहे माझ्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि लवकरच एक भव्य जिम, एक मोस्ट मॉडर्न जिम आपण इथं तयार कराल अशी टेंबुडे साहेब आणि उमाजींकडून आमची अपेक्षा आहे, जेणेकरून भद्रावतीच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि इथील जनतेला जिमची जी सोय आवश्यक आहे ती सोय यांच्यातर्फे मिळेल। मित्रांनो, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आजच्या मंडळीबद्दल मी बोलत नाही, पण जुनी मंडळी जी होती, एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना आपल्या विभागामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय सोयी उपलब्ध करता येईल त्या दृष्टिकोनातून विचार करून टेंबुडे साहेबांनी ही संस्था इथं काढली। ही काही व्यापारिक संस्था नाही, ही इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे। 50 लाख रुपये डोनेशन येईल किंवा 3 लाख रुपये डोनेशन येईल तो भाग नाही, परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करण्याकरता आपण एक चांगलं कॉलेज इथे काढलेलं आहे आणि पहिल्यांदा मला इथे येण्याची संधी मिळालेली आहे। मित्रांनो, या भद्रावतीच्या विकासामध्ये खासदार म्हणून, आमदार म्हणून आम्हाला जेवढं करता आलं तो योगदान आम्ही इथे केलेलं आहे। मागच्या वर्षी सुद्धा पंचशताब्दी वर्ष आम्ही चंद्रपूरमध्ये जिल्ह्याकरता केलेलं आणि त्या माध्यमातून मॅरेथॉन आणि इतर कार्यक्रम, कल्चरल कार्यक्रम, कव्वाली वगैरे सुद्धा आपल्या भद्रावतीला घेण्यात आले होते। सांगण्याचे तात्पर्य की शिक्षणाच्या सोबत सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा क्षेत्राचे कार्यक्रम हे सुद्धा आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही संस्था वाटचाल करीत आहे। संस्थेला माझ्या शुभेच्छा आणि टेंबुडे साहेब जे काम हातात घेतात ते मोठ्या तत्परतेने करतात। पदावर असो की नसो, परंतु त्यांचे काम करण्याची त्यांची एक शैली आहे। मुंबई आणि दिल्लीपर्यंत त्यांचे जे संबंध आहे त्या संबंधाचा फायदा त्यांनी जनतेच्या कामासाठी नेहमी घेतलेला आहे, आजही ते घेत आहे।
आणि माझी खात्री आहे की आपली संस्था, आपला कॉलेज प्रगतीपथावर राहील आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे आभार. धन्यवाद. जय हिंद. कार्यक्रम दौरान मान्यवरों के हाथों विद्यार्थियों का पुष्पगुच्छ देकर सम्मान किया गया। विवेकानंद हेल्थ क्लब कार्यक्रमाचं उद्घाटन हे आयोजित केलेलं आहे. त्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या भद्रावती शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात युवकांचं एक आग्रह होता की एक आपल्या इथे हेल्थ क्लबची सुरुवात व्हायला पाहिजे. तर आम्ही या दृष्टिकोनातून एकदा टेंभुर्णे साहेबांशी संपर्क साधला की भद्रावती शहर हे औद्योगिक शहर आहे, फार मोठं शहर आहे आणि 60-65 हजार लोकसंख्येची वस्तीचं शहर आहे आणि युवकांचं फार मोठं इथे योगदान आहे आणि शहरामध्ये आणि कसं आहे इंडस्ट्री असल्यामुळे बाहेरचे सुद्धा लोक विद्यार्थी मंडळी आलेली आहे शिकण्याकरिता आणि फार इथे युवकांचं फार मोठं प्राबल्य असल्यामुळे इथे लोकांना पुढे वाटचाल केली आणि हा कार्यक्रम घडवून आणला आणि विद्यार्थ्यांना आणि बाहेरच्या युवकांना आम्ही जिमचं निःशुल्क मार्गदर्शन देणार आहोत आणि अपेक्षा करतो आणि प्रत्येक वेळेला आल्यानंतर मी तिला हेच विचारतो की यावर्षी तू किती विद्यार्थी तयार केले, कोणत्या खेळासाठी तयार केले, मग काय अडचणी उभ्याली तुला, असं मी तिला सारखं विचारणार. पण मला तरी त्यातल्या त्यात तिने बऱ्याच काही आपला सहभाग दाखवला आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्तरावर खेळवण्यासाठी प्रवृत्त केलं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या संधीचा फायदा घेऊन आपलं स्वतःचं कौशल्य दाखवलं. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अपेक्षा करतो की तुम्हाला जे काही यश मिळालं आहे त्यामुळे तुम्ही भरून जाऊ नका. याच्या पुढे सुद्धा तुम्ही अजून काही चांगलं त्याच्यामध्ये स्किल आहे ते आपण. संस्कृतमध्ये एक वाक्य आहे, शरीरमाद्यम खलु धर्म साधन. म्हणजे ज्याचं शरीर चांगलं आहे तोच चांगला निर्णय घेऊ शकते आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. खेळाचं महत्त्व कमी नाही आहे. आपलं साधा आपलं अलीकडे आपलं सगळं लक्ष कसं आहे, पुस्तकामध्ये लक्ष आहे. आपण किती जास्त मार्क मिळवू, कोणत्या विषयात जास्त प्रावीण्य मिळवू, कोणता अभ्यास केल्यानं कळेल, कोणती गाईड घेतल्याने जास्त मार्क मिळेल, असा आपला विचार चालत असते. ते आवश्यक आहे, पण त्याच्यासोबतच आयुष्यामध्ये जर आपल्याला सफल व्हायचं असेल तर आपलं शरीर स्वास्थ्य टिकवणं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. असं आपल्या सगळ्या लोकांच्या किंवा सगळ्या आपले जे आधी झालेले नेते आहेत त्यांच्या प्राचार्य साहेबांना घेतली की नाही.